सर, महालक्ष्मी सरस या ठिकाणी तुम्ही आज भेट दिली आणि किती आगळा वेगळा उपक्रम आहे. महाराष्ट्रातले 36 जिल्ह्यातली सगळी खाद्य संस्कृती, त्यासोबतच वास्तुकला, शिल्पकला सगळ्यांचं एकाच ठिकाणी प्रदर्शन. महालक्ष्मी सरसचं उद्घाटन नुकतंच या ठिकाणी झालेलं आहे आणि आपण बघतायत की ग्रामीण भागातील ज्या आमच्या भगिनी आहेत, महिला आहेत, त्यांना शहरी भागामध्ये अतिशय चांगली एक बाजारपेठ या माध्यमातून तयार करण्याचं काम या सरसच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करतो आहोत. दरवर्षी सरसच्या माध्यमातून ज्यावेळेला या सगळ्या भगिनी या ठिकाणी येतात आणि शहरी भागातले जे लोक आहेत, व्यापारी आहेत, हे सगळे या ठिकाणच्या त्यांच्या कलाकृती असतील, त्यांचा बनवलेला माल असेल, साहित्य असेल, हे बघून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देत असतात. खरं म्हणजे महिलांना सक्षम करण्यासाठी फक्त चूल आणि मूल यातून बाहेर पडून आम्हीही काही करू शकतो, आम्ही उद्योजकता आहे आणि फक्त शेती काम करणं, मजुरी करणं हे आमचं काम नाही, तर आम्हीसुद्धा कोणाला तरी मजुरी देऊ शकतो, कोणाला तरी आम्ही नोकरी देऊ शकतो, या भावनेतून या ठिकाणी या सगळ्या महिला काम करत आहेत. त्यांचा उत्साह बघून खरोखर मला खूप आनंद झाला. अतिशय काही काही ठिकाणी मोठा टर्नओव्हर महिलांचा या ठिकाणी आहे. आत्ता मला एका महिला सांगितलं, मला 3 कोटी रुपये कर्ज या ठिकाणी मंजूर झालेलं आहे. पापडसारखा उद्योग असेल, चकल्या असतील, हस्तकला असतील, अनेक गोष्टी आहेत, धान्य असेल आपापल्या भागातलं. आणि या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्याची जी स्पेशालिटी आहे, जसं मग नंदुरबारला गेलं तर मिरची आहे, नाशिकला गेलं तर मग ते मनुका, द्राक्ष आहेत, असे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी आहेत आणि त्यांना प्राधान्य देणं आणि त्यातून या महिला ज्या आहेत त्यांचा आर्थिक स्तर कसा उंचावेल, आर्थिकदृष्ट्या सक्षम कशा होतील, स्वतःच्या पायावर कशा उभे राहतील, यासाठी हा सरकारचा प्रयत्न आहे. विशेष करून मोदीजी यांनी या सगळ्या गोष्टींना खूप मोठं प्राधान्य दिलेलं आहे. बँका मोठ्या प्रमाणामध्ये अर्थसहाय्यांना करतायत. आज राज्यामध्ये जवळपास 6,20,000 गट म्हणजे जवळपास 63 लाख भगिनी आमच्या महिला या अभियानाशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यातून त्यांचा आर्थिक स्तर कसा उंचावेल, त्या सक्षम कशा होतील, यासाठी सरकारचा शासनाचा प्रयत्न चाललेला आहे. आता झालं तर मनोज जरांगे पाटलांचं. सर काँग्रेसची उद्या महारॅली आहे. सर छोटा द्या ना. पुढे घेतो सर छोटा द्या. पुढे घेतो आता जरांगे पाटील झालं ना. सर आणि मला वाटतं तिथे अयोध्येला 8,000 ते 8,500 लोकांना पासेस आलेले आहेत, त्यांना निमंत्रण आले, त्यांना बोलवलेलं आहे. आता हे म्हणता आम्ही केला तर सगळ्या जनतेला माहिती आहे, राज्याला माहिती आहे, देशाला माहिती आहे उद्धवजींचं काय योगदान आहे अयोध्येच्या राम मंदिराच्या बाबतीमध्ये, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि मग त्यांना जरी वाटत असेल आपण VIP आहोत, पण केंद्र सरकारच्या यादीमध्ये ते त्या ठिकाणी नसतील, त्यामुळे त्यांना बोलवलं नाही. तर सारे आमदार आहेत, MLC आहेत, पहिल्याच टर्मचे आहेत आणि म्हणून मला वाटतं की हा काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही. सरकारने जे VIP आहे, खऱ्या अर्थाने VIP आहेत किंवा त्यांना जे अपेक्षित आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले, त्या लोकांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. मैंने ऐसा नहीं कहा. वो कहते हैं, संजय जी कहते हैं, संजय राउत, कि उनको बुलाया नहीं. क्यों बुलाया नहीं? तो भाई केंद्र सरकार की जो सूची है उसमें 8,000 लोगों को 22 जनवरी को बुलाया है, वहाँ पे इन्विटेशन दिया गया है, उनको पासेस भी है, उनकी सब व्यवस्था उन्होंने की है. मुझे लगता है उनके सूची में उद्धव जी का नाम नहीं होगा, उनके ख्याल से वो VIP की लिस्ट में नहीं होंगे या कोई और भी अलग कारण हो सकता है, लेकिन हर एक क्षेत्र के अलग अलग क्षेत्र से लोगों को वहाँ बुलाया गया है. उद्धव जी को नहीं बुलाया गया, इसका कारण तो मुझे पता नहीं है, लेकिन आज उद्धव जी एक आम MLA है, MLC है, एक विधायक है, फर्स्ट टर्म उनका वहाँ पे है. तो मुझे लगता है कि केंद्र सरकार की सूची में उस लिस्ट में उनका नाम नहीं होगा, इसलिए उनको बुलाया नहीं. तो संजय राउत का बयान है कि ये हमसे पूछा जाता है कि हमारा क्या योगदान है मंदिर में. हाँ. तो बोले शिवसेना ने ही सबसे पहले भूमिका ली थी, इस तरह से अभी संजय राउत का बयान है. देखो, घर में बैठ के भूमिका लेना और प्रैक्टिकली वहाँ जाके काम करना, इसमें बहुत ज़मीन आसमान का फ़र्क है. पूरे दुनिया को पता है, पूरे हिंदुस्तान को पता है कार सेवा के समय क्या हुआ, किसने की, किसका योगदान इसमें है. घर में बैठकर अगर आप बोलोगे कि हाँ हम भी वहाँ पे थे, बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना, ऐसी बात ये कह रहे हैं, मुझे लगता है सबको ये पता है. सर मराठीत सांगा की संजय राऊत म्हणतायत की आम्ही काम केलं तर देशाला माहिती आहे. तुम्हाला खरंच असं वाटतं? राज्यालाही माहिती आहे, देशालाही माहिती आहे. संजय राऊतांनी एखादा मला फोटो दाखवावा की ते कार सेवेच्या वेळेला त्या ठिकाणी. आम्ही सांगतो, आम्ही 20-20 दिवस जेलमध्ये होतो, आम्ही दोन्ही वेळेला त्या ठिकाणी गेलेलो होतो, जंगलातून 25-50 किलोमीटर पायी प्रवास करून त्या ठिकाणी पोहोचलो. मला सांगा उद्धवजी कुठे होते? आदत त्यावेळेला फार लहान होते. संजय राऊत त्या ठिकाणी केव्हा कुठे गेलेत त्यांनी मला सांगावं की आम्ही राम मंदिराच्या या कार सेवेमध्ये आम्ही कुठेतरी त्या ठिकाणी होतो. हे त्यांनी एकदा दाखवावं, एखादा फोटो दाखवा. मात्र बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती
शिवसेना म्हणून त्यांची जी राम मंदिराबाबतची भूमिका होती ती सर्व देशाला ज्ञात आहे आणि तरीसुद्धा आम्हाला डावललं. बाळासाहेब ठाकरेंची भूमिका स्पष्ट होती आणि त्याबद्दल आम्ही कोणी नकार देत नाही. राम मंदिराला त्यांचं समर्थन होतं, या बाबतीमध्ये कोणाचं दुमत नाही आहे. पण हे काय आता आजकाल बोलत आहेत, हे आयत्या पिठाबिळावर नागोबा हे या ठिकाणी येऊन बसलेले आहेत आणि आता हे म्हणता आम्ही होतो. बाळासाहेबांच्या बाबतीत कोणालाही मनामध्ये शंका नाही, आम्हाला त्यांचा सन्मानाचं आहे, मानच आहे त्यांच्याबद्दल. परंतु हे आजकाल हे जे आपले वाचाळवीर बडबड करतायत, मला वाटतं त्यांचं समर्थन कोणी करत नाही. आणि म्हणून मी सांगतो की संजय राऊतांनी एखादा त्यांचा फोटो दाखवावा कारसेवेतला, कुठे गेलेले होते, कुठे होते त्यावेळेला ते उद्धवजींनी दाखवावा. मला वाटतं नुसतं बोलण्याला काही अर्थ नाही आहे. संजय राउत का बयान आया कि आप लोग मतलब मैदान छोड़ के भाग गए थे उस टाइम पे, और उस टाइम पे बालासाहेब ठाकरे ने भूमिका दी थी कि शिवसेना को ने ये किया है तो मुझे गर्व है. क्या कहना चाह रहे हैं? अरे भाई, ये सबको पता है रथ यात्रा किसने निकाली थी. राम जन्मभूमि के लिए पूरे देश में कौन गया था, कौन घुमा था उस वक्त. अडवाणी जी थे, मुरली मनोहर जोशी जी थे, अटल जी उस वक्त पंतप्रधान भी थे. लेकिन कई सालों से हम इसके लिए झगड़ रहे हैं. बीजेपी झगड़ रहा है, हमारा संघ परिवार इसलिए झगड़ रहा है. और उसके बाद होने के बाद में अगर आप कहोगे कि हम भी उसमें थे, तो मैं ये कहूँगा अगर उनको साफ करना है तो उन्होंने एक तस्वीर उनकी बता देना संजय राउत ने या उद्धव जी ने कि हम लोग कार सेवा के समय वहाँ पर थे. सर उद्या देवेंद्र फडणवीस टीका केली आहे, त्यांना पण डॉक्टरेट मिळाले, ते म्हणते की अख्खं मंत्रिमंडळाचं डॉक्टरेट होईल, आम्ही सर्वसामान्य आहोत, आम्हाला डॉक्टरेटची गरज आहे. तुम्हाला डॉक्टरेटची गरज तुम्हाला कोणी म्हटलं आहे, तुम्हाला कोण देत आहे. संजय राऊतांना एक डॉक्टरेट दिली पाहिजे व्हर्बल डायरियाची. त्यांना जी बडबड करण्याची सवय आहे त्याच्याबद्दल त्यांना डॉक्टरेट नक्की मिळेल. मी तसा प्रयत्न करेल निश्चित. सर हे बघा शिवसेनेची अवस्था काय झालेली आहे आणि याला सर्वस्वी कारण मी सांगेल की संजय राऊत आहेत. अहो तुमच्याकडे 55 पैकी झालं 8-10 लोक राहिलेले नाहीत, तुमच्याकडे आता खासदार राहिलेले नाहीत. येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल तुमची परिस्थिती काय होते म्हणून. आणि म्हणून मला असं वाटतं आमची छाती मोडण्यापेक्षा तुम्ही तुमचा आता घेर मोजा, तुमचं मोजमाप घ्या आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आता काय दिवे लावतायत ते दाखवा. काँग्रेसची महारॅली आहे, याकडे कसं बघताय. काँग्रेसची महारॅली नागपुरात होते आहे, हायकमांडसह सगळे नेते येत आहेत. पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडमध्ये येते का पराजयानंतर. नाही बघा आता शेवटी बिचारांचा प्रयत्न करणे काम आहे. शेवटी त्यांनी ते कुठली इंडिया आघाडी केली, त्याचं तर काही जमत नाही आहे, त्यांचा पंतप्रधानपदाचा दावेदार अजून ठरत नाही आहे. आणि आता येनकेन प्रकारे लोकांना सोबत ठेवायचं आहे, काहीतरी लोकांमध्ये उत्साह कार्यकर्त्यांमध्ये जागवायचं आहे आणि म्हणून अशा प्रकारचे कार्यपद्धती चाललेले आहेत. पण आपण बघितलं आहे आता 4 राज्यामध्ये निवडणुका झाल्या आहेत, त्याच्या निकालावरून आपल्या लक्षात आलं असेल, संपूर्ण देशाच्या लक्षात आलेलं आहे की आता या इंडीची किंवा काँग्रेसची अवस्था काय झालेली आहे. आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोक त्यांना मोठा धोबीपछाड देतील. मी सांगितलेलं आहे की खूप मोठा विजय म्हणजे भूतून भविष्य. तुम्ही चालले अनेक सर्वे चालले आहेत, मी बघतोय, तुम्ही बघतात. पण मला असं वाटतं सर्वे करताना आपण हे बघितलं पाहिजे की आपल्याबद्दल नंतर जन्मत किती चुकीचं होईल लोकांचं, हे आपण बघितलं पाहिजे मला असं वाटतं. अन्यथा काहीतरी सर्वे दाखवायचे, पण आपण प्रत्येक सर्वेमध्ये आपण फसलेलो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की विश्वासार्हता आपली कशी राहील अशा दृष्टीने सुद्धा सर्वे केले गेले पाहिजेत. राज ठाकरेंना अयोध्येचं आमंत्रण दिलेलं आहे. राज ठाकरे सुद्धा VVIP यादीत आहेत का. एकीकडे उद्धव ठाकरे VVIP यादीत नाही, मात्र बघा केंद्र सरकारला जे वाटतं आहे ते VVIP यादीमध्ये आहेत. त्यांना जे अपेक्षित आहेत ते त्या ठिकाणी जाणार आहेत. आणि म्हणून त्यांनी राज ठाकरेंना दिलेलं आहे, उद्धवजींना दिलेलं नाही आहे, कोणाला दिलं आहे काय, हा त्यांचा प्रश्न, केंद्र सरकारचा प्रश्न आहे. जे सातत्याने राम मंदिरावर टीका करतात, केंद्र सरकार सातत्याने राम मंदिराबरोबर टीका करतायत, त्यांना आमंत्रण देण्याचं कारण काय मला हेही समजत नाही. आणि म्हणून मला वाटतं त्यांनी वाईट वाढून घेण्याची गरज नाही आहे. आणि खरंच त्यांचं योगदान काय आहे त्यांनी एखादा दुसरा फोटो दाखवून हे आम्हाला जनतेला त्या ठिकाणी दाखवा. आता विरोधकांनी चष्मा तसं काळा घातलेला, त्यामुळे त्यांना सगळं काळा दिसत आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडून आम्हाला काही अपेक्षाही नाही आहे. पण आपण बघतायत, राज्य बघताय किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गुंतवणूक येते, किती वेगाने या ठिकाणी आम्ही पुढे जात आहोत. मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश कुठून कुठे आता चाललेला आहे हे आपण त्या ठिकाणी बघतात. आणि म्हणून सर्व देशाचा विश्वास माननीय मोदीजींवर आहे, भारतीय जनता पक्षावर आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये जे सगळे निकाल आलेले आहेत त्यावर ते सिद्ध झालेलं आहे. विरोधकांचं काम बडबड करणं आहे, बोलणं आहे, टीका करणं आहे, ते त्यांनी करावं.
सर कर्नाटक भाजपच्या ह्याच्यावर एक ट्विट करण्यात आलं होतं. या ट्विटमध्ये भूमिका घेतात हो. त्यावर छगन भुजबळांनी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणतात की मी एकटा नाहीये या लढाईमध्ये, लोकनेते माझ्यासोबत आहे. कोण नेते ते त्यांनी सांगितलं नाही, पण ते म्हणतात की आमची आणि शिवसेनेची जी आमदारांची संख्या ती एक सारखी आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, समान न्याय. नाही, मला वाटतं की आता हा विषय लवकरच निकाली निघेल. पण उगाच टीका टिप्पणी मी ते सांगितलं की आपण फार आपसामध्ये टीका टिप्पणी करू नका की ज्यामुळे समाजामध्ये दुही निर्माण होईल, कुठेतरी द्वेष निर्माण होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपण बघितलं आहे सुप्रीम कोर्टाने पण आता एक खिडकी आपल्याला ओपन केलेली आहे क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून. मला वाटतं तिथेही लवकरच आपला निर्णय लागेल. आपण मागासवर्गीय आयोग केलेला आहे, त्या संदर्भामध्ये ती चौकशी महिनाभरामध्ये पूर्ण होईल आणि त्यातून मराठा समाजाला निश्चित या ठिकाणी आरक्षण मिळेल अशी आमची भावना आहे. भूमिका शासनाची तीच आहे. आणि म्हणून मला वाटतं महिनाभर सर्वांनी थोड्यांनी आता दम थोडा संयम ठेवावा आणि ज्यातून कुठेतरी असं विद्वेष पोहोचेल, कुठेतरी द्वेष भावना तयार होईल समाजात असं कोणी वक्तव्य करू नये अशी विनंती मी दोघांनाही त्या ठिकाणी केलेली आहे. जागेची ती मागणी करताय, शिंदेचे पण समान आमदार, आमचे पण समान आमदार, त्यामुळे वाटा आमचा समान असला पाहिजे जागा वाटवा. मला वाटतं तो पुढचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ निर्णय करतील. त्यांचा कोणी काही म्हणू द्या. आता तिकडे पण शिवसेना म्हणते की आम्हाला 25 जागा पाहिजे, 50% जागा शिवसेनेच तिकडे मागितलेल्या आहेत, त्यांचे त्याच भानगडी चालल्या आहेत. पण आमच्याकडे कुठल्याही भानगडी नाही. आमच्याकडे अतिशय संवादपूर्ण वातावरण या ठिकाणी आहे आणि आम्ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आमच्या ही चर्चा होणार आहे, होईल. आणि वरिष्ठ जे सांगतील तो निर्णय सगळ्यांना मान्य राहील अशी आज आमची परिस्थिती आहे. भाऊ कर्नाटक भाजपाने एक ट्विट केलेलं आहे. त्या ट्विटमध्ये रामापेक्षा जास्त मोठे हे मोदींचा फोटो दाखवण्यात आला आहे. पाटिल ने कहा है कि अगले महीने आके यहाँ मराठी कसं काय? वो करेंगे, पोषण करेंगे. नहीं, मैंने कहा है कि भाई जरांगे पाटिल है, उनके ऊपर ये नौबत नहीं आएगी कि मुंबई में उनको आना पड़ेगा. उसके पहले उनको आरक्षण मिलेगा क्योंकि क्यूरेटिव पिटिशन के माध्यम से और बैकवर्ड कमीशन के माध्यम से जो काम चल रहा है बड़ी गति से चल रहा है, तेज़ी से चल रहा है. और मुझे लगता है एक महीने के करीब 10-15 दिन इधर उधर होगा, लेकिन हमको परमानेंट आरक्षण देना है. हमको ऐसे नहीं कि बस आज दे दिया और 4 दिन में कोर्ट ने उसको निकाल दिया, फेंक दिया. ऐसे आरक्षण हमको देना नहीं. ये शासन की भूमिका है, मुख्यमंत्री जी, उप मुख्यमंत्री जी, इनकी ये भूमिका है, भावना है. और मुझे ऐसे लगता है कि ये नौबत उनको मुंबई तक आने की आएगी ही नहीं. छगन भुजबल का जिस तरह से बयान आ रहा है, किस तरह से नहीं, भुजबल जी से मैंने भी कहा है, माननीय मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री उन्होंने भी कहा है, रिक्वेस्ट की है कि भाई अब आपस में ऐसे मत लड़ो, कोई ऐसी टिक्का टिप्पणी मत करो, बयानबाजी मत करो कि जिससे दोनों समाज में तेड़ पैदा हो या कोई मतलब अलग माहौल तैयार हो. और इसलिए 1 महीना 1.5 महीने की बात है. मुझे लगता है बस इसी में निकाल आ जाएगा. मराठा समाज को आरक्षण देने के संदर्भ में हमारी भूमिका, सरकार की भूमिका स्पष्ट है. माननीय मुख्यमंत्री जी ने बार ये स्पष्ट किया है और मुझे लगता है जल्द ही इसका निकाल आएगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.